नाशिकच्या पंचवटी परिसरात एका इमारतीत स्थानिक नागरिकांवर दादागिरी करणाऱ्या परप्रांतीयाला मनसेकडून चोप, महिलांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरणं, गुटखा तंबाखू खाऊन थुंकणं यासारखे प्रकार करत असल्यानं मनसेचा चोप. मनसेने चोप दिल्यानंतर नाशिकमध्ये बाउन्सर बोलावून परप्रांतीयाचा नाशिककरांना धमकवण्याचा प्रयत्न. पोलिसांनी परप्रांतीय आणि बाउन्सरला ताब्यात घेतलं. त्यानंतर परप्रांतीयांनी स्थानिकांची माफी मागितली. नांदेड जिल्ह्यातल्या उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन. खुर्चीवर बसून अंगविक्षेप करत गाणं गायल्यामुळे बावनकुळेंच्या महसूल विभागाकडून निलंबनाची कारवाई. 8 ऑगस्ट रोजी थोरातांच्या बदलीनिमित्त निरोपाच्या कार्यक्रमातला प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई. जालन्यात स्वातंत्र्यदिनी आंदोलकाला लाथ मारणाऱ्या पोलीस उपअधीक्षकावर कारवाई कधी या प्रश्नावर लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करू असं बावनकुळेंचं आश्वासन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पीए बोलत असल्याचं सांगून शेतकऱ्याची फसवणूक. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. अज्ञात व्यक्तीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये दहीहंडी उत्सवात 2 तरुणांचा एकमेकांवर मारहाण करत चाकू हल्ला. घटनेत एकाचा मृत्यू. जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. परभणीच्या गंगाखेडमध्ये टाकळवाडी गावाच्या नागरिकांचं रस्त्यासाठी अनोखं आंदोलन. चिखलमय रस्त्यामध्ये अर्धनग्न होऊन केलं लोटांगण आंदोलन. अवघ्या 1.5 किलोमीटरच्या खराब रस्त्यामुळे गावकऱ्यांचे हाल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकाची भाविकाला मारहाण. गर्दी वाढल्यामुळे मुखदर्शनाची व्यवस्था बंद केल्यामुळे वाद. तर भाविकांनी मंदिराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यानं मारहाण केली. देवस्थान ट्रस्टचा खुलासा. यवतमाळच्या आर्णीमधील ब्राह्मणवाडा इथं भर पावसामध्ये पुराच्या पाण्यातून न्यावी लागली अंत्ययात्रा. नाल्यावरील उंच पुलासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर. मागजण बाजारपेठेमध्ये शिरलं पुराचं पाणी. कासे, कळंबुशी, वडेरू, नायशी या भागात शेती 24 तासांहून अधिक काळ पाण्याखाली. जालन्याच्या बदनापूर मंठा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. पिकांचं मोठं नुकसान. तर पुलावरून पाणी वाहताना सुद्धा नागरिकांची ये-जा सुरूच. चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ. सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर. पैनगंगा नदीला आलेल्या पुरानं सहस्रकुंड धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय. चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालय परिसरात मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप. डोंगरातून येणाऱ्या गटाराचं पाणी थेट महामार्गावर येत असल्यामुळे महामार्ग पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे नारंगी आणि जगबुडी नदीचं पाणी खेड शहरामध्ये. खेड दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुराचं पाणी आल्यामुळे खेड दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प. रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं सावित्री, कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ. तिन्ही नद्या इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सततच्या पावसामुळे जगबुडी नदीला आलेला पूर कायम. नदीचं पाणी मटण मच्छी मार्केट परिसरातील रस्त्यांवर. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना. आज दिवसभर रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट. रत्नागिरीतील जगबुडी नदीनं ओलांडली धोका पातळी. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या नगर परिषदेच्या सूचना. चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी. चिखलयुक्त पाणी कार्यालयातील सर्वच खोल्यांमध्ये शिरल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धावपळ. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाणी शिरल्यामुळे कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अधिकारी रजेवर असून सफाई कर्मचाऱ्यांकडून कार्यालयाची सफाई केली जाते. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं बारवी धरण ओव्हरफ्लो. बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली आहे. नांदेडमध्ये आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक केली बंद. 4 गावांचा संपर्क तुटला. शेती पिकांचंही मोठं नुकसान.
वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर, शेलू बाजार येथील सखल भागात पाणी साचलं. पुराचं पाणी काही प्रमाणात घरात शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान. बीडमध्ये राजुरी येथील डोंबरी नदीच्या पुलाचं काम रखडलं. जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा नदीतून प्रवास. मुसळधार पावसानं वाशिमच्या अडाण नदीला पूर, त्यामुळे अडाण प्रकल्पाचे 5 दरवाजे प्रत्येकी 70 मीटरनं उघडले. 12,797 क्युसेक प्रति सेकंदानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी. पावसानं यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा नदी नाल्यांना पूर. पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात देखील वाढ झाली आहे. धुळे शहराला मुसळधार पावसानं झोडपलं. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये साचलं पाणी. तसंच वाहतूक आणि शाळांनाही पावसाचा फटका. जळगावच्या धरणा गावामध्ये सलग दुसऱ्या दिवशी धरण नाल्यांना मोठा पूर. धरणी नाल्याला नदीचं स्वरूप. घरांसह दुकानांमध्येही पाणी शिरलं. नागरिक आणि व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान. पैनगंगा नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे पुसद कळमनुरी महामार्ग बंद. मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला. इसापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाचे 13 दरवाजे उघडलेत. धरणातून 54,400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुलावर पाणी आलंय. वाशिममध्ये नागपूर संभाजीनगर जुन्या महामार्गावर काटेपूर्णा नदीवरील पूल जीर्ण झालाय. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गे वळवली आहे. कोणतीही अनुचित घटना होऊ नये याकरता जौलका पोलिसांनी काटेपूर्णा नदीवर हा पहारा दिलाय. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा. पावसाचा जोर वाढल्यास नद्या इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता. जळगावच्या जामनेरमध्ये वाघूर नदीला मोठा पूर. पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. तर पूर परिस्थिती कायम राहण्याचीही शक्यता. राज्यात 2 दिवसात पावसाचे 6 बळी. विदर्भामध्ये विविध घटनांमध्ये 4घांचा मृत्यू. तर मराठवाड्यात भिंत पडून 2घांचा मृत्यू. जळगाव जिल्ह्यात 8ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी. घरांचीही पडझड. शेती पिकांचं देखील मोठं नुकसान. नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील नांद नदीमध्ये दुचाकीस्वार वाहून गेला. नदीला पूर आलेला असताना नसतं धाडस केल्यामुळे हा तरुण वाहून गेलाय. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून तरुणाचा शोध सध्या सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी. 3 ठिकाणच्या ढगफुटीमध्ये आतापर्यंत 4घांचा मृत्यू, 6 जखमी. हिमाचल प्रदेशातल्या कुल्लूमध्ये ढगफुटी. अतिमुसळधार पावसानं मंडीमध्ये भूस्खलन झाल्यामुळे डोंगराची माती आणि दगड रस्त्यांवर आले. मुंबईतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणीचं आगमन. यंदाच चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 106वं वर्ष. बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी. गेल्या 2 दिवसांपासून तब्बल 3 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. आजही 1.5 लाख भाविक कोल्हापुरात दाखल. सलगच्या सुट्ट्यांमुळे गेल्या 3 दिवसांपासून पंढरपूरमध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी. विठुरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना लागतायत 7 ते 8 तास. पुण्याच्या इंदापूरमधील नीरा नदी काठावरील नंदिकेश्वर मंदिरामध्ये महापूजा अभिषेक. दत्तात्रय भरणेंच्या हस्ते पार पडला महापूजा अभिषेक. तर नदीकाठावर पूर संरक्षण भिंत बांधणी कामाचंही भूमिपूजन. सोलापुरात पंतप्रधान आवास योजनेतील 1348 घरांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप. शेळगी आणि दहीटाण्यामध्ये बांधलेल्या घरांचं वाटप. क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं बरं होतं, लई त्रास नव्हता. नवनियुक्त कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. त्यानंतर लगेच सारवासारव करत त्रास नाही तर जबाबदारी असं वक्तव्य. त्यामुळे दत्तात्रय भरणेंना कृषी मंत्री पद पेलवत नाहीये का अशी चर्चा. तत्कालीन आयुक्त राजीव कुमार आहेत कुठे? खासदार संजय राऊतांचा सवाल. गद्दारांना चिन्ह दिलं होतं, आता तेच राजीव कुमार आहेत कुठे? राऊतांकडून सवाल उपस्थित.
नारायण राणेंनी वयाचं भान ठेवावं. नारायण राणेंनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर ठाकरेंच्या शिवसेनेचं दुकान बंद होणार, नारायण राणेंनी केली होती टीका. महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको. राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. कर्मचाऱ्यांची वानवा. निवडणूक यंत्रणेवरील दडपणाचं कारण दिलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर फेरआढावा घेण्याची विनंती. महाराष्ट्रात 2002 नंतर मतदार याद्यांचा फेरआढावा नाही. अशात आगामी काळामध्ये 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर, 336 पंचायत समित्या आणि 290 नगरपंचायतींच्याही निवडणुका अपेक्षित. महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको. राज्य निवडणूक आयोगाची भूमिका. त्यामुळे मतदार याद्यांच्या फेरआढाव्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता. आपणच नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होणार. धुळ्यातील कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजनांचा दावा. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना महाजनांकडून पालकमंत्री पदावर थेट दावा. जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर. दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी विठोबा चरणी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना. जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयावर छगन भुजबळ यांच्या स्वागताचे बॅनर. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. समता परिषदेच्या वतीनं लावण्यात आलेत हे बॅनर. शरद पवारांनी विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांची 22 ऑगस्टला बोलावली महत्त्वाची बैठक. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील देखील उपस्थित राहणार. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आयोगावरील आरोपांनंतर देखील बैठकीत चर्चा होणार. अजित पवारांच्या दौऱ्याआधी नाशिकच्या आकाशवाणी चौकामध्ये बॅनरबाजी. राष्ट्रवादीकडून फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, विदर्भ नेहमीच उपाशी. आता आमचा सवाल, आम्ही का जावं तुमच्यापाशी. राष्ट्रवादीच्या धोरणांवर खोचक सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव दौऱ्यावर. लाडक्या बहिणींनी राखी बांधत केलं अजितदादांचं स्वागत. जळगाव दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी घेतली राष्ट्रवादीची आढावा बैठक. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा. कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देखील उपस्थित राहणार. भंडाऱ्याच्या चांदपूर देवस्थान मार्गावर खड्डा चुकवताना भाविकांना घेऊन जाणारी कार उलटली. यात 5 महिला जखमी. चांदपूर मार्गावरील महालगाव फाटा ते बिनाखी गावादरम्यानची ही घटना. बुलढाण्यात आंदोलनकर्त्याचा मृतदेह पूर्णा नदीत आढळला. जलसमाधी आंदोलनादरम्यान विनोद पवारची पूर्णा नदीपात्रात उडी. पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे आंदोलक वाहून गेला. घटनेला जिल्हा प्रशासन दोषी, कुटुंबियांचा आरोप. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.